ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आपल्या गावाला नवीनच या ठिकाणी उपस्थित असलेले पहिल्यांदाच मला वाटतं हा योग असेल अण्णासाहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत असे आपले नाळे अण्णा। त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होतो की मी रात्री 8 वाजता सावंत मॅडमच्या रूमवर होतो, त्यांना मी इन्व्हाइट केलं आणि त्यांनी मला या ठिकाणी येण्याचं अभिवचन दिलं। त्या पद्धतीनं त्याही आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमचे मित्र योगेश सरतापे, त्याचबरोबर बाबा साठे, ग्रामपंचायत सदस्य आमचे भीमराव साठे, बापूराव साठे, त्याचबरोबर उपसरपंच, माजी उपसरपंच सन्माननीय रघुनाथ माने, आमचे आनंदराव भाऊ माने, त्यानंतर आमचे वामन तात्या, सर्वांचा नामोल्लेख न करता उपस्थित सर्व मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम आमच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकीतर्फे आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे। यानंतर आपण गेल्या 15 ऑगस्टला आम्ही जे तुम्हाला एक साथ घातली होती की आपल्याला या शाळेचा खऱ्या अर्थानं विकास करायचा आहे आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांनी आपली वर्गणी की आपण बाबा मी एवढं देतो मी तेवढं देतो असं करून आपण वर्गणी गोळा करायचं नियोजन केलं होतं आणि जवळजवळ 47-48 लोकांनी ते मान्य केलं। पैकी 20-25 लोकांनी ती दिली, म्हणजे 50% काम आपलं त्या ठिकाणी झालं। आणि मग असे हे जे देणगीदार आहेत त्यांचंही खऱ्या अर्थानं कौतुक होणं आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं योग्य वाटतं आणि म्हणून अशा या सर्व देणगीदारांचं सर्वप्रथम आपण फेटा, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करूया। सर्वप्रथम आपल्या गावासाठी नवीन ग्रामसेवकांना या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या शाळेच्या वतीनं आणि गावच्या वतीनं त्यांचा फेटा, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन माजी उपसरपंच सन्माननीय रघुनाथ माने यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय अभिजित माने यांनी मी त्यांना बऱ्याच दिवसाची आमची समस्या सांगितली की या शाळेला पिण्याचं पाणी नाही आणि महत्त्वाचं लाईटचं कनेक्शन नाही, त्यांनी अल्पावधीत ते उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी श्रीफळ आणि फेटा, गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार सन्माननीय आनंदराव भाऊ माने यांना मी करावा अशी विनंती करतो। या भाऊ पुढे। यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सावंत मॅडम इन्व्हाइट केलं आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने आम्ही शाळेची कामं करतोय। तर गेल्या 4-5 दिवसापूर्वी माझा त्यांचा काय एवढा बोलण्याचा ह्याचा कधी भेटण्याचा एवढा योग आला नाही, पण आमचे वडील एक 4-5 दिवस त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा मी बारकाईनं जरा असा अभ्यास केला की सकाळच्या वेळेला आपल्या घरातली माणसं जेवढी रुग्णाची सेवा करणार नाहीत, विचारपूस करणार नाहीत, तेवढ्या पद्धतीनं मॅडम त्या ठिकाणी करत होत्या। आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अशा या सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या मॅडम यांचा जर आपण आपल्या कार्यक्रमामध्ये जर इन्व्हॉल्व त्यांना करून घेतलं, त्यांचा सहभाग घेतला तर आपल्या या शाळेचा विकास होण्यासाठी खास करून मदत होईल। आणि मग त्यांनी आम्हाला रात्री 8:30 वाजता
आपल्या शाळेसाठी 8,000 रुपये किमतीचे 2 टेबल दिले. त्याबद्दल त्यांचाही गावच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं फेटा, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी आमचे भीमराव साठे हे सब आमचा मुक्ताताई मानेकर प्रत्येकाला जमतं का? हा तुम्ही शिक हा आता मागणी शिकतो. काकू थोडं असं व्हा, असं थोडं हा त्याला वा. हा दिसत. यानंतर सन्माननीय डॉक्टर हनुमंतराव माने यांनी आपल्या शाळेसाठी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. तेव्हा त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आले का डॉक्टर? ठीक आहे. पुढं आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी ते उपस्थित नव्हते. मी त्यांना फोन केला, ते नाशिक या ठिकाणी होते आणि त्यांना सांगितलं मी असं आपणाला करायचं आहे. तर ते भीमराव साठे यांनी मला बोलता क्षणी या ठिकाणी आपल्या शाळेला 5,000 रुपयाची मदत तर दिलीच, पण वेळोवेळी ते नेहमी मला या ठिकाणी तुम्हाला काय अडचण आहे का शाळेसाठी, आणखी काय हवं आहे का, गेल्या वेळेला पाणी नव्हतं तर ते पहिल्यांदा शेखर भाऊचा टँकर शाळेत आणायचे आणि परत गावात न्यायचे आणि 5,000 देऊन पण ते मला म्हणले आणखी काय तुम्हाला लागलं तर सांगा. असे भीमराव सरतापे भीमराव साठे यांचा या ठिकाणी सत्कार आमचे बाबासाठी करतील. यानंतर बापूराव साठे विकास सेवा सोसायटीचे सदस्य यांनी या ठिकाणी 5,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्माननीय अजित भोसले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या अजित लवकर या, लवकर या. त्यानंतर महादेव मनोहर साठे पोलीस पाटील यांनी या ठिकाणी 2,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा सत्कार डेप्युटी सरपंच आनंदा गुरव करतील. या पटापटा. उठायला मध्ये बसलं यानंतर धनाजी मनोहर साठे यांनी 2,500 रुपयाची देणगी दिलेली आहे. तेव्हा त्यांचाही या ठिकाणी सन्माननीय सरपंच अभिजित माने यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. या या एक बस.
यानंतर विलास साठे, विलास मनोहर साठे यांनी 2000 रुपये दिलेले आहेत. यांचाही सत्कार या ठिकाणी सन्माननीय योगेश सरतापे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारण हे तिन्ही पण जो राज असेल यांचं मोठं योगदान विलास साठे, महादेव साठे आणि धनाजी साठे या तिघांचे या शाळेच्या प्रत्येक कामामध्ये योगदान मोठ्या प्रमाणामध्ये असते. यानंतर अजित उत्तमराव भोसले यांनी या ठिकाणी 2000 रुपये आपल्या शाळेला वर्गणी दिलेले आहे. मी नितीन माने यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. या नितीन या. काटा काढा काटा काढा. यानंतर आनंदराव आबाजी माने यांनी 2000 रुपये दिलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी सत्कार अमोल माने आमचे माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर हनुमंतराव तुळशीराम चव्हाण माजी सरपंच यांनी 2000 या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचा सत्कार सुधाकरराव माने यांना विनंती करतो त्यांनी करावा. महेंद्र नारळ ठेव की तिथं दुसरं लागायला दादा नारळ ठेव. यानंतर दत्तात्रय माने सर यांनी 2000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार रुपये आले का प्रत्येक यानंतर तानाजी यशवंत माने यांनी 2000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा मी विष्णू माने यांना विनंती करतो की सत्कार करावा. या त्यानंतर किसन यशवंत माने यांनी 1000 रुपये दिलेले आहेत. आले का कोण किसन यशवंत माने त्यानंतर गुलाब वामन माने यांनी 1000 रुपये दिलेले आहेत. आलेत का वेगळे दिलेले घ्या एकत्रच घ्या. त्यानंतर वामन खशाबा माने यांनी या ठिकाणी 1000 रुपये दिलेले आहेत. तेव्हा त्यांचाही या ठिकाणी बाळासाहेब माने यांना विनंती करतो सत्कार करावा.
त्यानंतर संभाजी देवकर यांचाही ह्या बसली नाही का? पहिल्या सवालीने सत्कार त्यानंतर अण्णा नामदेव माने यांनी 1000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा सत्कार अरुण तुपे यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. आले कोण अण्णा नामदेव माने? त्यानंतर महादेव यशवंत माने यांनी पुढे येत आहे. त्यांचा सत्कार डॉक्टर सुरेश साठे करतील. या पुढे डॉक्टर महादेव यशवंत माने कोण आले का? पुढे या जे, अरुण थोडा इकडे परत दे, परत इकडे इकडे जा, अजून जा इकडे, जा इकडे, जा इकडे, जा इकडे. हा बस, ओके झाला. दादा गुणताना ते सत्कार करताना इकडे इकडे यांचा सत्कार सावंत मॅडम यांच्या हस्ते होत आहे. यानंतर आपल्या अंगणवाडी सेवेसाठी दीर्घकालीन सेवा देणाऱ्या रमाकांत यांचाही सत्कार सावंत मॅडम यांच्या हस्ते होत आहे. ते बाळा खाली बस. रमाकांतचा सत्कार सावंत मॅडम यांच्या हस्ते होत आहे. आपल्या अंगणवाडी सेविका सुलोचना साखळीबाई यांचा सत्कार सावंत मॅडम यांच्या हस्ते होतो.
खर तर सगळ्यात मोठा सत्कार आपल्या शाळेला नेहमीच सर्व मुलांना एका आईचं प्रेम देणाऱ्या शारदा काकी सावंत या आता इथे उपस्थित नाही, त्या सध्या आजारी असल्यामुळे त्या आल्या नाही, पण त्यांचा सत्कार करणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. तेव्हा त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी आश्वासन करावं असं मला वाटतं विनंती करतो. हॅलो, साधना वहिनींना कायम शाळेसाठी इथे उपलब्ध असतात कुठल्याही कार्यासाठी होतात, त्यामुळे त्यांचाही सत्कार करणं महत्वाचं आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी सावंत मॅडम यांच्या हस्ते होतो. आशा सेविका लतिका साठे यांचाही सत्कार डॉक्टर सावंत मॅडम यांच्या हस्ते होतो. या ठिकाणी शारदा सावंत यांचा सत्कार आशिष सावंत यांच्यातर्फे स्वीकारत आहे. यानंतर शाळेसाठी नेहमीच कुठल्याही कामासाठी धावून येणारे आपल्या शाळेत आपल्या गावचे रोजगार ग्रामसेवक बाबा साठे तसेच शंकर साठे यांचाही सत्कार या ठिकाणी शाळेतर्फे करण्यात येत आहे. या ठिकाणी बाबा साठे आणि शंकर साठे यांचा सत्कार गबरे गुरुजी आणि बडके सर दोघे करतात. या ठिकाणी आपल्या गावचे रोजगार सेवक बाबा साठे यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गबरे गुरुजी यांच्या हस्ते होतो. त्यानंतर शंकर साठे आपल्या गावचे शिपाई यांचाही सत्कार बडके सरांच्या हस्ते होतो. या ठिकाणी आपले गावचे माजी सोसायटी संचालक ग्रामपंचायत समिती विलास साठे यांनी आताच अजून 2000 रुपये देणगी शाळेसाठी दिलेले आहे. तेव्हा त्यांचा टाळ्या वाजून अध्यक्ष महाशय वर्ग व इथे जमलेल्या निमित्त आहे स्त्री शिक्षणाच्या महामेरू क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्यातील स्त्री
किशोरी जाधवराव यांची कन्या सिंदखेडचे जाधवराव यांच्या पत्नी होते सहस्रेचे मारुती भोसले यांचा जिजाऊच्या नानांना शहाजी करून राहिलेला मारुती भोसले यांचे वय परंतु खुद्द त्यांच्या जाधवरावांनी सोडली करण्यासाठी व लग्न करण्यासाठी एवढे मोठे माझे भाषण संपत जय शिवराय. तेराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय अभिजित माने, त्याचबरोबर या गावचे